जो खेळाडू आपला पहिला ब्रँड अँबॅसेडर झाला, जो खेळाडू तो 2015 पासून 2025 पर्यंत आपल्या बरोबर राहिला, भारताच्या कानाकोपऱ्यात बरोबर आखाती देशामध्ये दुबईमध्ये जाऊन शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन त्याने अटकेपार झेंडे रोवले. कॅप्टन म्हणून नेहमीच त्या खेळाडूची चर्चा असते आणि त्याला सर्वजण प्रेमाने लाडाने आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेने दिलेलं त्याचं नाव, जो नेहमीच मैदानामध्ये एखाद्या फायटर जेट सारखा लढतो, असा योगेश पेनकर. फायटर जेट योगेश पेनकर पहिल्यांदा 2015 मध्ये फायटर जेट योगेश पेनकर हा पहिला ब्रँड अँबॅसेडर टेनिस बॉल क्रिकेटच्या दोन्हीमध्ये 70-70 स्पोर्ट्स बरोबर जोडला गेला आणि आजपर्यंत सर्व गोष्टी त्यामुळे दिसतात आणि म्हणूनच फायटर जेट योगेश पेनकरचं स्वागत करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावर. आणि मी तारीख सय्यद विनंती करेन आपण हा विशेष सन्मान फायटर जेट योगेश पेनकर या सहित करतोय.